कॅनडाचा जो विषय समोर येतो आहे आणि खालिस्तान्यांना कशा पद्धतीचं खतपाणी वारंवार घातलं गेलेलं आहे कॅनडामधूनच. खालिस्तानी अतिरेकी हे कॅनडाच्या शरणमध्ये कसे असतात, कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणातली जी शीख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये इतर शीखांना कसा त्रास होतो आणि हिंदूंना पण ह्याच अतिरेकींचा कसा त्रास होतो, हे सगळे मुद्दे आता सविस्तर चर्चेमध्ये आलेले आहे. या सगळ्या ह्याच्यातली एक गंमत मला आपले जे सगळे तथाकथित पुरोगामी पत्रकार विचारवंत लिब्रांडो आहे त्यांची परत एकदा त्याच पद्धतीनं समोर आली म्हणून ती नजरेस तुमच्या आणून द्यायची आहे. याच्यावरती व्हिडिओ करत असताना अनय जोगळेकर आणि स्वाती तोरसेकरांची ती चर्चा आहे. त्याच्यामध्ये स्वाती तोरसेकरांनी एक फार गंमतशीर मुद्दा मांडला आणि माझ्या हा विषय जास्त प्रकर्षाने लक्षात आला. या सगळ्या विषयामध्ये जेव्हा काही पत्रकारांनी ज्या पद्धतीनं बाजू लावून धरली आणि ते कॅनडाच्या बाजूनं बोलायला आले, त्याच्यातूनच ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल चायनाचा हात कसा आहे अशी मला शंका आली. असं त्यांनी पहिल्यांदा ही शंका उपस्थित केली, जे कोणी बोललेलं नव्हतं. माझ्या एक लक्षात असं आलं की असे कितीतरी विषय आहेत 2014च्या नंतर वेगवेगळ्या निमित्ताने हे सगळे पुरोगामी विचारवंत भाजप, मोदी, संघ, मग त्या निमित्तानं मनुस्मृती, ब्राह्मणवाद हे सगळ्याला विरोध करत असता हे सगळे त्या एका आंतरराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचं अप्रत्यक्षरित्या कबूल करतायत, ज्याची बोंब कुमार केतकर करत होते त्याच्या नेमकं उलट आहे. आंतरराष्ट्रीय कट जे तुंतुण आम्ही नेहमी त्यांच्यावरती आरोप करतो. आणखी हे तेच लोक होते असं म्हणणारे की निवडणुकाच होणार नाहीत, निवडणुका झाल्या तर मोदी हरतील, सत्ता सोडणार नाही, दंगे होतील, हे सगळे विश्लेषण करणारे लोक 4.5 वर्ष झाले 2019च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आणि भारतामध्ये लोकशाही नांदू नये, लोकशाहीच्या विरोधी कसं आहे, संविधान विरोधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं धोक्यामध्ये आहे, सगळं बोलणार आहेत. लक्षात घ्या तुम्ही. आता जेव्हा हे या कॅनडाच्या विषयावरती जेव्हा ट्रुडोचं समर्थन करायलेत आणि हे चक्क असं लिहित आहेत, एका तथाकथित लिब्रांडो पत्रकारांचा अग्रलेख आहे की हा विषय भारतासाठी कसा अडचणीचा ठरू शकतो आणि ह्याची चर्चा नाही व्हायला पाहिजे. त्या हत्येमध्ये, निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात आहे हे उघडपणे चर्चेला जातं, हे कसं धोकादायक आहे. आणि कॅनडाचा ज्या 4 देशांशी गुप्त हे संघटना ज्या आहेत त्यांचा आपसामध्ये त्याचे काय सहकार्य करणे असा जो करार झालेला आहे, ते सगळे भारतावर कसे नाराज होणार आणि हे सगळं म्हणजे नेमकं उलट लिहायला लागलेत. हे जेव्हा की भारत 5 नंबरची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष कृतीनं होऊन दाखवलेली आहे. G20ची एक परिषद यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेली आहे. भारताची जी धोरणं विशेषतः म्हणजे चंद्रयान 3चा विषय असो किंवा आपण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये UPIचा वापर केला, डिजिटल जे सगळे इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शन्स आपण सगळे करून दाखवले, ह्या सगळ्याचं एक जगभराच्या पातळीवरती, जगभराच्या व्यापाराच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणात त्याचा स्वीकार केला गेला. त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा की भारत असं समजा की ही हत्या भारतानं केली की नाही हा मुद्दा वेगळा, भारतानं घडवून आणली समजा असा असेल, प्रत्यक्षामध्ये असे विषय आंतरराष्ट्रीय पातळीवरती कोणी खुलेपणानं बोलत नाही, म्हणून त्यांनीच त्याच अग्रलेखामध्ये इस्रायलच्या मोसादचं उदाहरण दिलेलं आहे किंवा रॉचं उदाहरण. ह्या सगळ्या मोठ्या देशातल्या गुप्तहेर संघटना काय आणि कशा पद्धतीनं अशा देशविरोधी, त्यांच्या देशविरोधी असलेल्या घटकांच्या हत्या घडवून आणतात, हे सगळं माहीत असताना आता भारत सुद्धा एका अर्थाने त्याच कॅटेगरीमध्ये जाऊन बसलेला आहे. भारताची आर्थिक ताकद मोठी झालेली, 5व्या नंबरची अर्थव्यवस्था तुमची होऊन बसलेली आहे. हे सगळं असताना ही हत्या भारताने घडवून आणली, हे फायदेशीर आहे का तोट्याचं आहे? आणि हे चक्क असं लिहितात की बाबा हिची चर्चा होणं, उलट ही चर्चा होणं आवश्यक यासाठी आहे की याच्याशिवायचे जे बाकीचे भारत विरोधी जे सगळे गुन्हेगार, आतंकी बाहेर लपून बसलेले आहेत, हे सगळे यांच्यापर्यंत हा उलट योग्य संदेश पोहोचतो आहे ना. जर ही हत्या भारताने घडवून आणली, अशा पद्धतीचं जे काय म्हणते अफवा म्हणूयात आपण, अफवा पसरवल्या जात आहेत, त्या खऱ्या आहेत पण कबूल करता येत नाही, हे सगळं भारताला फायदेशीर आहे का तोट्याचं आहे? मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. हा गुंतागुंतीचा विषय आहे, खूप जणांनी खूप चांगले व्हिडिओ केले, तुम्ही जरूर पहा. मी तुम्हाला या समांतर 2-3 दुसरे उदाहरणं सांगतो. कोरोनाची लागण झाल्याच्या नंतर तातडीनं ह्या सगळ्या लिब्रांडो पत्रकारांचे अग्रलेख तुम्ही तपासा. म्हणजे कोरोना चायनामधून उत्पन्न झाला आणि जगभर पसरला हे नाकारत होते.
आणि हे दुसरं काय सांगत होते नेमकं तेव्हा, की आपण कसे खबरदारीचे उपाय घेतले पाहिजेत, तैवान कसा घेतो आहे, बाकी कुठले युरोपियन देश कसे घेतात, आपण किती कसे माग आहेत, आपणच कसे मूर्ख आहोत, आपला पंतप्रधान कसा नालायक आहे, आपलं सरकार कसं बेवकूफ आहे, हेच सांगत होते सगळे. आणि जगाच्या तुलनेमध्ये ह्या आपत्तीची म्हणजे आपत्ती निर्माण कोणी केली, थोडक्यात म्हणजे ज्यानं एखाद्या गुन्हेगार आहे तो सटासट गोळ्या मारतो आहे, हे काय तत्वज्ञान शिकवायला लागले, तुम्हाला त्या गोळीपासून स्वतःचा बचाव कसा करता येत नाही, तुम्हाला चिलखत कसं घालता येत नाही, तुम्हाला सुरक्षित जागी जाता कसं येत नाही, तुम्ही बाहेर पडताच कशाला तुम्ही गोळी लागेल म्हणून असं सांगायला ते. म्हणजे ज्या चायनानं ज्याच्यावरती सगळ्या जगाचा हा आरोप आहे की तुम्ही हा व्हायरस म्हणजे एका अर्थाने हा व्हायरल अटॅक सगळ्या जगावरती केलेला होता, आज मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक निर्बंध त्याच्यानंतर युरोपनी या चायनावरती लावलेले आहे, चीनचं आर्थिक कंबरड मोडल्याचं सगळे सांगतायत. आणि आता हे म्हणजे तेव्हा असं सांगत होते की बाबा भारताचं कसं नुकसान होणार आहे, गंगा में लाशें बह रही है, ते तर वाक्य ऐकून आता त्याचा वीट आला. काय घडलं नेमकं, कोरोनाच्या नंतर 2 वर्षांतर तुम्ही पुन्हा एकदा समीक्षा करून पहा त्या सगळ्या वाक्यांची. पूर्ण जगभरामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आपल्याकडच्या झालेल्या कॅज्युअलिटीज म्हणजे मृत्यूचं प्रमाण आणि बाकीचं कितीतरी कमी आहे बाहेरच्या प्रगत देशांच्या तुलनेमध्ये. कोरोनाला समर्थ पद्धतीने हाताळण्यामध्ये आपण यशस्वी झालो, हे सगळं जग सांगते. बरं, जग सांगायची गरज नाही, आपला अनुभव आहे. या लोकांनी सांगितलं होतं प्रचंड मृत्यू होतील, ते झाले नाही. यांनी सांगितलं होतं की जग एका प्रचंड मोठ्या या दुखण्यामुळं काय मरगळून पडेल, पुन्हा उठू शकणार नाही. तिसरा यांचं सगळ्यांचं निष्कर्ष असा होता की आर्थिकदृष्ट्या तुम्ही संपले, मेले, डबघाईला आले, तर डायरेक्ट लोकांना तुम्ही पैसे द्या मदत म्हणून, म्हणजे मार्केटमध्ये पैसा फिरवायचा असेल तर कसं करायचं हे सगळं तत्वज्ञान हे अग्रलेख सगळे काढून पहा तुम्ही. आज जे हे सगळे लिब्रांडू ज्या पद्धतीनं या कॅनडाच्या प्रश्नामध्ये चीनचीच बाजू घ्यायला लागलेत, म्हणजे एका अर्थाने म्हणजे त्याच्यावरून ह्याच्यामध्ये चीनचा कसा हात आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि भारतातल्या दहशतवादी हालचाली काश्मीर शांत झाल्याच्या नंतर 2 ठिकाणाहून म्हणजे 3 ठिकाणाहून वस्तुतः याचा उद्रेक परत एकदा करण्याचा प्रयत्न केला. एक तर मणिपूरचा विषय होता, दुसरा दयानिधी स्टॅलिनने ज्या घाणेरड्या पद्धतीने सनातनच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं तेव्हा परत द्रविड चळवळीला हवा देणे, आणि त्याच्यानंतर हे आता खलिस्तानचं प्रकरण. म्हणजे ठरवून या 3 ठिकाणी जी अतिरेकी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळ्यात मोठं दुखणं बळबळती जखम काश्मीरची होती तिच्यावरती आपण मलम लावून ती सगळी शांत केली. आता ह्यांना तिथे संधी काही उरली नाही. आता ज्या 3 ठिकाणी संधी होती, मणिपूरचा विषय होता, किती गोंधळ घातला गेला मणिपूरचा. आता तुमच्या असं लक्षात येईल की मणिपूरचं नाव काढत नाहीत हे लोक कुठे. त्या स्टॅलिनच्या वक्तव्यावरून म्हणजे आता रमेश बिदुडी जे काही बोलले त्यांच्या एका त्या शब्दावरून शिवी समजून धिंगाणा घातला जातोय. दयानिधी ते तर समजा एका व्यक्तीला तरी म्हणाले होते. इथे दयानिधी स्टॅलिन यांनी अख्ख्या सनातन सगळ्यांनाच त्यांचा वंश निपात करून टाकावा अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याच्यानं समूळ नष्ट करा, इरॅडिकेशन असा शब्द येतो. त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाहीत, काही बोलत सुद्धा नाही. आणि आता सुद्धा जेव्हा ट्रुडोच्या सगळ्या वक्तव्यावरती हे असं उलट असं म्हणायला लागलेत की खरं तर आपल्याकडे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असो आणि बाकीचे सगळ्यांचं हे असो धोरण असो, परराष्ट्र धोरण असो, हे इतकं बारकाव्यानं चालू आहे व्यवस्थित. गलवान खोऱ्यामधला विषय सगळ्यांच्या समोर आला होता, सर्जिकल स्ट्राईकचा विषय समोर आला होता, आणि आता ह्या 2 अतिरेक्यांची हत्या प्रत्यक्ष कॅनडाच्या भूमीत जाऊन करण्यात आलेली तो विषय समोर आला. सगळ्यातून भारताची जी कूटनीती आहे परराष्ट्र पातळीवरची ती यशस्वी होताना दिसते आहे, ज्याचे पुरावे सर्वसामान्य माणसाला मिळतात. पण हे जास्तीचे बुद्धिवान असल्यामुळे यांच्या बुद्धीचंच सावट यांच्या दृष्टीवरती आलेलं आहे. त्यांना ते बघायचं नाहीये, त्यांना बघायचं नाही हे ठीक आहे, पण त्यांना इतरांना बघू द्यायचं नाहीये. हा तो आक्षेपाचा मुद्दा आहे. या कॅनडाच्या प्रश्नावरची ही उसंतवाणी. कॅनडा पोसतो खालिस्तानी गुंडे, देशद्रोही झेंडे गाडलेले. भारत विरोधी अजेंडा चालतो, खुशाल बोलतो अतिरेकी. शाहीन बागेत फुकट बिर्याणी, कुणाच्या पचनी पडली ती. देशाच्या विरोधी रॅप गाई शुभ, धोरण अशुभ दिसत असे. ट्रुडो सारखीही पाठी मोठी हस्ती, म्हणूनही मस्ती आतंकींची. फुलती बघून इथे लोकशाही
कुणा लाही लाही होत असे. कांत म्हणे जाणा यांची पोटदुखी, देश शांत सुखी नको ज्यांना, देश शांत सुखी नको ज्यांना. एक तो पंजाबी गायक आहे, तरुण पोरगा 25-26 वर्षाचा, शुभनीत सिंग म्हणून. शुभ या नावाने त्याचे सगळे अल्बम येतात. त्याने एक नकाशा असा वापरला होता भारताचा त्याच्या त्या गाण्याचं पोस्टर रिलीज करत असताना, की ज्याच्यामध्ये काश्मीर दाखवलेला नाहीये, पंजाब दाखवलेला नाहीये आणि ईशान्य भारत पूर्णपणे गाळलेला आहे. असे जे भारत विरोधी काही ना काहीतरी प्रचार करण्यामध्ये गुंतलेले, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता. त्यांचं आता समर्थन करायला त्याचे भारतातले शो रद्द केल्याच्या नंतर काँग्रेसवाले आणि बाकीचे लिब्रांडू त्याच्या समर्थनार्थ तथाकथित कलेचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं उतरलेले आहे. ह्या सगळ्यातून जी गोष्ट लक्षात येते ती की आपलं जे काही धोरण चालू आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं, व्यापार विषयक असो किंवा बाकी कूटनीतीच्या संदर्भातलं असो, ते इतकं यांच्या जिवारी लागलेलं आहे. म्हणजे ते राक्षसाची गोष्ट सांगतात ना आपल्याकडे, त्याला केलं त्याच्यावरती शस्त्र चालवतं काही होत नाही, कारण त्याचा बाण तिकडे त्याचा जीव प्राण पोपटामध्ये अडकलेला असतो. त्या पोपटाला हात लावला की कशी राक्षसाची तडफड होती, तसं या सगळ्या लिब्रांडूंचं होऊन बसलेलं आहे. हे ज्याच्या म्हणजे आंतरराष्ट्रीय कटाचे हेच भाग आहेत, ह्यांचं फंडिंग आणि यांचं सगळं जिथून चालू होतं त्यालाच नेमका त्या पोपटाला हात लावल्यामुळे ही सगळ्यांची तडफड चालू आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.